धैर्य. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुम्ही नेमकं काय करणार आहात काहीच कळना झालंय. आणि भाऊंना जर कळलं ना की तुम्ही ऍडमिशन दिलेत तर ते लई चिडतील. साधे फोटो बघायला एवढा वेळ का लावते ही? अगं बघ ना बाई लवकर फोटो आणि कर एकदाचा आरडाओरडा सुरू. माझे कान तरसलेत. कधी एकदा तू धैर्याच्या नावाने बोंब मारते आणि त्याची सगळी नाटकं जगासमोर येऊन त्याची इज्जत काढतेस ना, त्याचीच वाट बघतोय मी. किती वेळ असो. काय करतायत दोघे जण? जाऊन बघू का वरती? जातोच. काय झाले? तुम्हीच म्हणताय की विश्वास आहे आणि तुम्हीच असा डाऊट घेताय वय? खरंच विश्वास आहे ना माझ्यावर? खूप जास्त. अजिबात चिंता करू नका, सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना. हे दोघं मिठीत. धैर्य आज पण वाचलास तू, पण फक्त थोडे दिवस. तुझंच नाटक कसं तुझाच बळी द्यायला वापरतो की नाही ती बघच. धैर्य, झालं का तुमचं? हो, 2च मिनिटं. पटकन आवरा, सगळे वाट बघतात खाली. हो, आलो लगेच. बायको रेडी. सावी, काय झालं? एवढं कसलं टेन्शन आहे चेहऱ्यावर? दुसरं कसलं असणार? आज जे काय होणार आहे त्यातच टेन्शन आलंय. आई काही करून भाऊंना तिथं पाठवलंच, पण
त्यांना जेव्हा सगळं कळलं तेव्हा ते काय रिॲक्ट करतील ना. आता ना मला पूर्ण विश्वास बसलाय की तुमचा माझ्यावर विश्वासच नाही. काहीतरीच काय धैर्य. मी कुठं असं म्हणाले. नाही असं बोललं नाही तुम्ही, पण आजच्या दिवसाचं जेवढं टेन्शन घेतलंय ना त्यावरनं तरी असंच दिसतंय. असं काही नाहीये. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सावी, आहे ना विश्वास, मग कशाला टेन्शन घेताय? सगळं नीट होईल. बरं तुम्ही आवरा पटकन, खाली सगळे वाट बघतात. जा. एकच मिनिट. धैर्य. कालपासून विचारायचं राहतंय, हे तुमचं आहे का? धैर्य, अरे आवरलं की नाही अजून? आलो आलो. बरं हे नंतर बघतो, नाहीतर ह्या पाकिटाच्या नादात आईचा ओरडा खायला लागेल. तुम्हाला मागासपासून सांगते मी आवरा म्हणून. किती. चला आता जा पटकन, सगळे वाट बघतात. काल तुझं नशीब चांगलं होतं ना म्हणून तू वाचलायस धैर्य, पण आज नाही. तुझं हे धोकेबाज रूप सगळ्यांच्या समोर आणणार. काल ते पाकिट सावेला मिळता मिळता राहील, पण आज नाही. आज ते पाकिट सावेला मिळणार. कुठं गेलं पाकिट? काल इथंच तर बघितलं होतं की मी. असं कसं झालं? सावी, माझा फोन मी वरच विसरलोय. मी आलोच घेऊन, तुम्ही व्हा पुढे.
दादा तू इथं काय करतोय? मी येतो काय झालं? काही काम होतं का? काम नाही, हा म्हणजे ते तुला बोलवायचं काम होतं. खाली चल की, सगळेजण वाट बघतायत. काही शोधायला आला नव्हता ना? असं मला वाटलं म्हणून विचारतोय. मी कशाला काय इकडं हुडकत बसू? माझं काय काम आहे? हा, मला असं वाटलं की तुझं घड्याळ पडलंय तिकडं खाली म्हणून हुडकत होतो. बाकी काहीच नाही. चल, खाली वाट बघतायत सगळे, लवकर ये. गीता वहिनी, अहो कासव सुद्धा तुमच्यापेक्षा फास्ट काम करतं. जरा आवरा पटापट करा. आणि तुमच्या त्या कासवबाई म्हणजे जाऊबाई हो, कुठं आहेत त्या? नाही म्हणजे उठल्या की नाही जाऊन बघा जरा. नाहीतर ना आपण एक काम करू, आपण सगळे मिळून त्यांना उठवायला जाऊ. चालेल? ठीक आहे, आलेच. वहिनी, हो तुम्ही सुरू पण केलं होय? हो अगं, सुरुवात केली मी आता. काय ना, नुसतं मोठं मोठं बोलून होत नसतं. काल काही लोक मोठ्या तोंडाने म्हणत होते, मी घेते सगळी जबाबदारी, करते मी उद्या सगळं. पण आज सध्या एका कामाला सुद्धा हात लावलेला दिसत नाहीये. नाही म्हणजे झेपत नसेल तर कशाला घ्यायच्या ना जबाबदाऱ्या? बरोबर ना? अगं इरा, आता आली आहे ना मी. आता बघ सगळे कसं टायमिंगच्या आधी होते की नाही. सांगा काय करायचंय? आई काय बनवायला लागलाय? कसला मस्त वास सुटलाय. शिरा. बापरे, तिकडं शिरा इकडं पुरण. आज पुरणपोळ्या बनवता वाटतं. कटाची आमटी. आई आज चांगला मेजवानीचा बेत दिसतोय. वय, आज दसरा आहे ना, नवीन ऍडमिशन साठी पोरं येणार आहेत ना, त्यांच्यासाठी केलंय गोडाधोड्याचं. पण आई म्हणजे वाटलं म्हणून विचारते, खरंच ऍडमिशन होणार आहेत का? नाही म्हणजे कसं आहे, जर ऍडमिशन नाही झाले
तर तुम्ही कष्टाने एवढं सगळं बनवलंय ते उगाच वाया जायला नको ना. आणि तसं पण आपल्याकडे पैसे कुठे आहेत ऍडमिशन साठी? हे बघा, सगळं नुसतं वाटून होत नसते. आणि मी काय म्हणते आई, कशाला पाहिजे ऍडमिशन? हाय तेवढे बस झाले की. हा चालतंय तोपर्यंत चालवायचं. हे बघा आई, सगळ्याचं नाटक करता येते, पैशाचं नाटक करता येते का सांगा बरं? नारळाच्या वड्या आज प्रसाद म्हणून ह्याच द्यायच्या आहे लोकांना. बघ हा बाई, म्हणजे जमतील ना? नाहीतर मग 2 वड्या करून तुझे हात भरायचे, नाहीतर कंबरच मोडायची. असं नाही होणार ना? हे बघ आत्ताच सांग, कसं आहे ना, आत्यांनी मला जबाबदारी दिली आहे ग, नाहीतर मग ती पूर्णच नाही व्हायची. सावी, एवढं हातातलं काम झालं ना की मी तुझ्या मदतीला येते. हा, मग आपण दोघी मिळून काही गरज नाहीये मदत बिदत करायची. नीता वहिनी, अहो तिने स्वतःहून जबाबदारी घेतली आहे ना, मग करू देत की तिला. आणि तुम्हाला माहिती आहे का, घरातली सगळी कामं बाकी आहेत, आवरायचंय पटकन. पूजेची तयारी बाकी आहे, जा पटकन, जा 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 आवरा. नाही आईरा, मी आत्ताच भाजी टाकली. वहिनी, अहो सावी आहे ना, तुम्ही जा बरं, पूजेचं बघा. अगं इरा, ती करेन सगळं. जा 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 जा. अहो जा. दीपा, उगाच सणासुदीचं काहीतरी बोलू नकोस. मला खात्री आहे आपल्या शाळेत नवीन ऍडमिशन नक्की होणारच बघ. कशाला खोटी आशा बाळगलीस अनुराधा? बरोबर आहे, आज पोरं इथे येणार ऍडमिशन साठी, मोठ्या आशेने येणार आहेत ते. ऍडमिशन नाही म्हटल्यानंतर त्यांच्या आनंदावर विरजनच पडणार आहे. नाराज होऊन त्यांना परत जावं लागणार आहे. चुकलं माझं. चुकलं अनुराधा. या भाऊराव नाईकचं खरंच चुकलं. चुकलंय. भाऊ, बघाच तुम्ही, तुमची ही काळजी लवकरच कशी मिटून जाते. माझी खात्री आहे धैर्य त्यांचा शब्द नक्की पाळतील आणि आपल्या शाळेत नवीन ऍडमिशन पण होतील. काय ग, जमतंय की नाही? अजून किती वेळ लागणार आहे वड्यांना? होत झाले.
आता साखरेचा पाक करायचा आहे. आता बघ, तुझी कशी वाट लावते. खूप पुढे पुढे करत प्रसाद करते म्हणालीस ना, आता बघच तुझा प्रसाद तुझ्याच अंगाशी कसा उलटतो ते. चला पटकन शस्त्रांची पूजा करून घेऊया. आपल्याला इन्स्टिट्यूटला पण जायचं ना. ये धैर्य. धैर्य थांबा. आज जशी आपण शस्त्रांची पूजा करतो तशीच पुस्तकांची, म्हणजे ज्याच्यातून आपण शिकतो, हुशार होतो, जगण्याच्या या लढाईला तयार होतो, अशा पुस्तकांची पण पूजा करायची असते. करूया. ते जरी खरं असलं ना तरी आमच्याकडे ती रीत नाही. आई गप, रीत नाहीये तरी करायला काय हरकत आहे ना. आता सुरुवात करूया आपण. आणि तसंही आजच्या दिवशी या शस्त्रांना पूजणं जेवढं महत्वाचं असतं तेवढंच पुस्तकांना, विद्येलाही पूजणं तेवढंच महत्वाचं आहे. दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि तो रावण म्हणजे लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार, अंधकार ह्या गोष्टींचा वध केला. आणि त्यामुळेच ज्ञानाचा विजय साजरा करण्यासाठी ही पूजा केली जाते. आम्ही इकडं
वहिनी. सीमोल्लंघनाचा दिवस आहे आजचा. मनातलं सगळं मळब निघून जाऊ दे आणि मनामनात आशेचा उजेड भरून पावू दे. धैर्य न हारता न खचता माझ्या आणि भाऊंच्या नात्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांना यश दे. आज तरी भाऊ आमच्या प्रेमाला आणि नात्याला स्वीकारू दे. सावी, तुमच्या मनात जे काही चाललं ते सगळं होईल. आज दुरावलेली नाती एकत्र येतील. नैवेद्य कुठे आहे? अजून नसेलच झालेला, हो ना? अगं अजून किती वेळ वाट बघायची आम्ही? आलेच. सावी, नुसतं आपलं पुढे पुढे करायचं असतं ना तुला, पण आज एकदा का वडी प्रत्येकाच्या तोंडात गेली, त्याच तोंडाने बघ तुला कसे बडबडतील सगळे. आज तुझी नाचक्की होणारच होणार. सावी, तू कितीही ट्राय कर, पण या घरातल्यांच्या मनात तुझ्याविषयी चांगलं मत होऊच देणार नाही. तुझ्या हातून एकही काम धड होऊ नये म्हणून ही इरा कायम उभी असेल, कायम.
मॅडम, इरा, सॉरी या, अगं तुला द्यायचंच राहिलं बघ प्रसाद. दे. मी घेते नंतर. हा ग, असं कसं? नको, मला देवाचा प्रसाद आहे असं नाही म्हणायचं नसतं. नको नको, खा ग. एक तुकडा जरी बाहेर काढलास ना तर बघच. प्रसाद देतो आणि प्रसादाचा अपमान करायचा नसतो. खा गपचूप.